मित्रांना वेळ दिला पाहिजे पोरांनी. फक्त मॉल मध्ये ना ऑक्युपाय बाथरूम मॉल होते. प्युअर व्हेजला नॉनव्हेज चालणार आहे आम्हाला. त्याचं तोंड बघ. तुला कुठल्या शाळेत शिकवलं गायबाने? तुझं तोंड बघ, माकड तोंडाचे आहे. अनफॉलो केलं, टाळ्या वाजवल्या. त्यांनी फ्लिपकार्ट वरनं फेअर अँड लवली ऑर्डर केले. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर ब्लॉग. आज तुम्ही जो पहिला ब्लॉग बघितला होता त्याचा हा सेकंड एपिसोड आहे. कारण की आज परत कोणतरी मार खाणार आहे. त्याला आम्ही किती फोन केले माहिती का? त्याला आम्ही फोन केले जवळ 10 कॉल केले, 10. आणि अजून त्याने आमचा फोन उचलला नाही. आणि अजून पण कॉल बिझी लागतो. आणि त्यानेच बोलवले आम्हाला. असं पण नाही की आम्ही त्याला बोलवले. त्याच्यासाठी आले आणि अजून पण तिकडच आहे. आम्हाला फोन आला गुड्डूचा. गुड्डू आम्हाला म्हणला आज मला चार्जिंग पाहिजे, मला लय उदास वाटायला लागले. त्यामुळे मग आम्ही सगळंच काम सोडून आम्ही त्याच्यासाठी आलो. आता वाजलेत किती? 7:40. हात देतो एवढं. अरे ते हेच ना. मला काय म्हणला माहितीये, फोन केला, तुझा उचलला कॉल त्याने? 7:15 वाजता मला म्हणला. आम्ही मगासपासून कॉल करतो त्याला. 10 ते 12 कॉल केलेत मी त्याला. कंटिन्यू कॉल बिझी त्याचा, कंटिन्यू. स्कॅम झाला, स्कॅम आमचा. तुला काय म्हणलं? 7:15 निघाल ऑफिसमध्ये का? म्हणलं कुठेस? मीटिंग काय म्हणलं? काय नाही, नालायक माणूस आहे तू, नालायक माणूस आहे. तुम्ही समजून घ्या. काय होईल? मला कुठल्या विश्वासात बसवलं जो की तो म्हणतोय मीटिंग मध्ये. मला नाही वाटत मीटिंग मध्ये. मला पण असंच होतं ना. पण बळच स्टॉप टाकतो एवढं नाही. बळच म्हणजे लय बळच स्टॉप टाकतो. सेम वाटतं मला पण. मला पण सेम वाटतं. त्याचं लाजतोय काहीतरी आठवलंय त्याला. हसलं नाही मी, पण तुला माहिती काय मला काय तुझ्यापासून लपवायला. बर्थडे आठवलं काय ना अलग माणसं दोघं नाही लागली पण जायचं तर आहे. आता सगळं लागेल तुला. आता सगळं लागेल. विषय बघा आता गुड्ड्याची वाट बघत त्याच्यावरच आलंय सगळं. त्यामुळे तो टायमिंग वर गुड्ड्याला घेऊन येत जा. मित्रांना वेळ दिला पाहिजे पोरांनी. फक्त मित्राच्या बड्डेला पण यायला पाहिजे लोकांनी लवकर. मी नाही. चला आता आम्ही इथं बसून बोर झालो. लई येडी आहे बाबा. असं वाटलं. आतला पळत सुटला. मॉल मध्ये ना ऑक्युपाय बाथरूम मॉल होते. खालचं सोडून सगळं चांगलं दिसतंय. पण चालायचं. चला गंध पावडर झाला असेल तर. दूध कसले वजन कमी केलंय मी. आधी जाड होतो माहिती का तुम्हाला? नाडी तुटली पाहिजे. तुम्हाला वाटत असेल विचारायला मारताय हे करताय. अजून मारला पाहिजे त्याच्यावर एवढं प्रेम म्हणून आम्ही सगळी कामं धंदे सोडून आलो. त्याच्यासाठी आलो. आणि तो आम्हाला बघा रेड हँड पकडलंय. रेड हँड ब्लॉग मध्ये आलं. स्टाईल बघा, स्टाईल मारतोय. बघा लाज नाही काढत तुझा मी. लाजला. मी आता याच्यावर हात ठेवला असला घाण करंट बसलाय ना मला जोरात. तुमच्यासोबत पण असं झालंच असेल. असा हात ठेवला, आता भीती वाटते हात ठेवायला परत. कसलं फील घेऊन बोलतोय राव. 2000 years later. आता तुम्हीच सांगा, आम्ही का आमच्या मित्रांना मारू नये? मला वाटलं कोणतरी मागेन. किती वेळ झालं माझ्याकडे बघते. तुला काही लाजलीच वाटत नाही का?
टोपी घालून ओळखलं नाही पाहिजे बाबूला. तो येणार इथून असा मग आम्ही जाणार इथून आणि त्याला देणार फटके. त्याला आपण खरं फूड कोर्टला पळवायला पाहिजे होता. फूड कोर्टला मी पडलो असतो आणि माझी पॅन्ट सुटली, खाली येते पॅन्ट. नाही त्याला एक सांगा, तुमच्या दोघांना जॉब करून कसं वाटतं? डेंजर वाटतं. 1 तारखेला पगार येतो आणि 4 तारखेला संपतो पण. आमची तोंड आणि त्याच्यामुळे नाही का तुझ्यासारखा निखार दिसतोय का आमच्या तोंडाला? दिसतंय मी ना? नेहमीच असं असतो. माझं तर फील्डवर मी काय झालं. काय नाही झालं. फील्डवर्कच्या नावाखाली जाते, खालनच येते पडून परत. जर माझ्याकडले पैसे आले तर या दोघांना मी जॉब सोडायला लावणार. थांबा धर ना. काय करत तुला काय करत माझ्यावरच बी मारा रे. कितीपासून ऑर्डर होते? 6, 7, 8, 9 वाजले. 9 वाजता मी तुला सांगितलेलं का नाही? मी तुला काय सांगितलं? मी 7 वाजता निघतो. गुंड्या लाव गुंड्या. सगळी जाळी दिसते. आता चला काय मला विचारली, "ओय बाबा सांगितलं तू काय करायचं?" कसली मीटिंग चालू होती एवढं? हे जी सेक्रेटरी होती ना? बघा, हा आम्हाला म्हणतोय ह्याची मीटिंग चालू होती. पण ह्याच्या ऑफिस मधला कुठे होती मीटिंग? मी नव्हतं पण त्याची कुठं पर्सनल चालू होती माहित नाही. तुला का मारू नये. तो ससा असतो ना, ससा त्यांनी लहानपणी दात मोडून काढलं की अशी दाते ते नाही का लहानपणी आपल्याला म्हणायचे मोडून काढू नका, वाकडी येतील मॅडमच्या घरी जायचं. त्या साईडला. पण ह्यांना मी चालवणार इकडून असं जायचं, इकडून मग असं जायचं. हे मला म्हणत होते या रस्त्याने असं सरळ जाऊन तिथं बसू. म्हणलं नाही. मला दिवशी मी असंच माझं पोरग असं मध्ये बसवणार, माझी बायको अशी गाडी चालवणार आणि मी असं गाडीला मी बायकोला ट्रेन करणार गाडी चालवायला. सिद्धेश्वर गाडीचे सॉकअप जर चेक करायचे का मग का सगळे खड्डा घेतला की गाडी घालते का कुठल्या अर्थात सांगितलं होतं मी? अरे तो सोडायचा. आता मी किती वेळा बसलो? सोडायचा. अरे किती वेळा बसलोय आम्ही? आलं का? शीत खाऊन आलो. शीत खाऊन आलो. तिथं खाली एक मस्त प्युअर व्हेज हॉटेल आहे. प्युअर व्हेज. तुम्ही नॉन व्हेज खावा. प्युअर व्हेज आपण नॉन व्हेज. प्युअर व्हेजला नॉनव्हेज चालणार आहे आम्हाला. त्याचं तोंड बघ. आणि तुला कुठल्या शाळेत शिकवलं गायबाने? रवींद्र सांगतोय वर जाऊ नको. आपण इथे येतो दुसऱ्यांबरोबर, म्हणजे तुम्ही. मला माहिती आपण दुसऱ्यांबरोबर येतो. तुझं तोंड बघ. माकड तोंडाचे आहे. आला का लाईनीवर? आला का लाईनीवर? आला स्वाभिमान नसलं तरी चालेल. निर्लज्ज माणूस आहे हा. काय ना काय 4 वेळा सांग. ब्लॉक केल्यावर पोरीच्या कुत्र्याच्या अकाउंटवर मेसेज करणारा माणूस. ती कुत्र आहे ना पहिल्यापासून माझ्यासाठी आपुस आहे का? एकदम बिकारतो. एकदा माझ्या पायावर मुतलं. चांगला बोट घालून गेलो तुम्ही. पायावर मुतलं. त्यांनी मधून त्याचं काम केलंय. हात धुतल्यापासून साधं पण खायचंय. काय खायचंय? साधं पण खायचं. हो ना तसं नाही काय.
हो साधं साधं आलो होय. बघा कसं गाडी चालवते बघा. का आता कर आता कर. घालणार होतो मला खरंच पहिला ब्लॉग बघ बरं आपला. काय हे घंटी कुणी लावली तिथं? घंटी कुणी लावली? रस्त्याने शिर्डी चालली ती तिची पडली आणि मग तुला लगेच आणली चोरून. गाड्या चोर आहे मी. शिर्डीची पडली का शिर्डीने दिली? नाही डिलीट करा तुम्ही उगाच काय नाही हे पोस्ट झालंच पाहिजे डिलीट कायला. हा आज एकाला अनफॉलो करणार पण ह्याला ती ब्लॉग मध्ये सेव्ह करून ठेवायचे आठवणी म्हणून. डोळ्यातनं बळाबळा पाणी येते. लाल झालाय. हात लाव की बघा कसं होतं बघा. दरवेळेस येणार आणि अनफॉलो करून जातो. आज ह्याची आठवण प्रत्येक vlog येते, मध्ये. उद्या त्याची आठवण येते. आता बघा नेट तरी काय दाखवतो का दाखवतोयस. ह्याला कसं उपयोगची भांडवळाला हे समोर या. तुम्हाला सांग पण तुला असा त्रास होतो माझ्या गोष्टी तुला माहिती होती. हे बघा आमचे लव गुरु. लो गुरु अनफॉलो केलं. टाळ्या वाजवा. 44 के फॉलोअर्स. दुपारी असं फार मी रडायला आलो डोकं बिकट झालं. त्याच्याबरोबर बोलली बरं वाटतं. विचार मला म्हणते आज घ्यायचं का रे? म्हणलं काय झालं मग तो त्यांनी सगळं सांगितलं. म्हणलं ठीक आहे. वेळेस लाल होते दरवेळेस लाल होते विचार आता होटच लालवायला लागले. काय मी ट्रिप काढली आदल्या दिवशी. ही कार्यकर्ते सगळी पुण्याहून वीरला आली. वीरला जेवलं बिवलं आणि रात्रीच निघलो राजगडला. आणि ती हागऱ्याची गाडी घेतलेली मी कार्यकर्ता आहे ना त्यानेच घेतलेली गाडी. हायवे आता कोणतरी एक पाहिजे रस्त्याने नाही का रस्त्याने टराटर बेडकं साप चिरडायचा नाही का. अरे सापावलं गाडी आम्ही घातली मागून चाललोय बरं. त्यांच्या गाडीच्या मागं माझी गाडी आणि हे साप बिकणं बेडूक खेकडा बेडूक सपाट सगळं चिरडत खेकडा बी असा वाक 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 वाक. LED ची गाडी होती आमच्याकडे एकदम फोकस पडत होता नाही का. त्यांची गाडी पुढं म्हणलं गुड्ड्या हळू चालव जरा गाडी खाली बघ. म्हणलं की गाडी नाही चालवते. म्हणजे ना मी म्हणलं मी काय गाडी नाही चालवत. तो कार्यकर्ता नव्हता. आमच्या गाडी पुढे काय होतं डायरेक्ट चपातीच व्हायची. डायरेक्ट सपाटच होतं. लाटला जायचा गाडीमध्ये. एखाद्याचा पाय राहायचा असं जिवंत इकडून सपाट इकडं पायवर असा. आणि चिराडल्याला टरटर आवाज यायचा नुसतं चिराडल्याला माहिती का. बिडूक बिडूक केला काय टराक आवाज यायचा खालनं. म्हणलं अरे बिडूक चिराडला हो का सॉरी दादा बघितला नाही. अरे साप चिराडला हो का सॉरी दादा बघितला. अरे खेकडा चिराडला हो का सॉरी दादा बघितला नाही का. आणि गव्हाचा ट्रक तांदळाचा ट्रक पलटी आवाज रस्त्याने ना ह्याच्या येतं राजगडाच्या पायथ्यालाच म्हणजे पायथ्याला म्हणजे थोडंसं अलीकडं तांदळाचा ट्रक पलटी जाता. म्हणलं कार्यकर्ता म्हणला हो का सॉरी दादा बघितलं ना आय आय म्हणलं तांदळा दिसतो खाली उतर म्हणलं मला गाडी घेऊन. गाडी चालवायचा कंटाळा ह्याला दिली कोणाला तरी दुसऱ्याला त्याला सांगत होतं पण त्यांना आहे. तो कार्यकर्ता जसा का म्हणला का याला ट्रक दिसला का माझ्या बत्त्याच गुल्ला म्हणलं तांदळा दिसतोय. मग भावांनी घरी येतो गाडी तरीच चालवली. कुठे पैसे खर्च करत नाही. हिस्ट्री बघ की पेमेंटची कुठं कुठं केली ते काढल्यावर मग घरात सापडते डायरेक्ट. मग काय फ्लिपकार्ट वरनं फेअर अँड लवली ऑर्डर केले. अय्यो दिसशील तू पण ये रे. बोला की काय आज आमच्या गुड्डूचा मूड लय खराब होता म्हणून आम्ही सगळे त्याला बॅटरी चार्ज करायला आलो. पण आता कुठे आमचीच बॅटरी जरा लो करायला लागलाय. तरी पण त्याला बॅटरी चार्जिंगचा एक ऑप्शन आम्ही सांगितलाय. बघू आता काय होतं. पुढच्या ब्लॉग मध्ये अजून एकाला अनफॉलो करणार आहे. प्रत्येकाला येतो एकीला अनफॉलो करतो. नंबर डिलीट करावा लागेल. एक व्लॉग एक अनफॉलो. एक व्लॉग एक अनफॉलो हे काय होतं सांगतोय रे. पण एक व्लॉग एक अनफॉलो हे काय होतं. हा व्लॉग आणि हे अनफॉलो राहू दे. बोलच बाकी श्री
माझं आमच्या बरोबर अजून एक नवीन कार्यकर्ता जॉईन झाला. आता दिसतोय का वगैरे दिसतोय का म्हणजे कॅमेरा फ्रेम मध्ये आहे का नाही ते बघ. अरे मी करत नका तुम्ही म्हणून नवीन माणसं मी कोण आणून टाटा बाय बाय. चला निघतो आम्ही. बाय. आणि पुढच्या ब्लॉग मध्ये बाय. एक रहस्य उलगडणार आहे. पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हे दिसणार नाही. हे दिसणार नाही. ती बाळी काढण्यात येईल पुढच्या ब्लॉग मध्ये. त्या ब्लॉग मध्ये अनपावलं झालं, पुढच्या ब्लॉग मध्ये बाळी काढण्यात येईल. त्या बाळीच्या माग चालतंय येऊ का? हो हो या करा बंद आता. नाही नाही. हो हा हा. बाय बाय. चला बंद दाखव. बाय 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 बाय. आमच्या ब्लॉग मध्ये असंच येत राहा. बाय बाय बाय.